श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या काही 4 व्यक्ती आहेत, तर त्या व्यक्तींच्या चुकूनही तुम्ही पाया पडू नका, नाहीतर तुमच्या आयुष्यामध्ये दुर्दैवी येत असतं. तर सगळ्यात आधी कोणत्याही व्यक्तीच्या पाया पडू नये. तर या 4 व्यक्तींच्या पाया पडल्याने आपल्या आयुष्यात दुर्दैवी येते. त्यामुळेच या 4 व्यक्तींच्या पाया चुकूनही पडू नका, नाहीतर आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. आता कोण आहे त्या व्यक्ती, कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये, तर व्हिडिओत मी सविस्तर सांगणार आहे. कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे शुभ असते, तर कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे अशुभ असते, हेही तितकंच महत्त्वाचं असतं. तर हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. तर व्हिडिओला सुरुवात करते. आता कोणत्याही म्हाताऱ्या किंवा वयस्कर व्यक्ती स्मशानभूमीतून आले असतील तर त्यांच्या पाया पडायचं नसतं, कारण स्मशानातून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो. आणि 2 नंबरला, मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो सामान्य असतो. त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर देवाच्या आधी त्यांच्या पाया पडू नये. त्यानंतरला आहे की झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये, कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानलं जातं. कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणं म्हणजेच मृत्यू पावलेल्या माणसांच्या पाया पडल्यासारखे असते. त्यामुळे आपले खूप नुकसान होऊ शकते आणि त्या व्यक्तीचंही नुकसान होऊ शकते. आता एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नये, कारण त्याची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट बघावी, नंतरच त्याच्या पाया पडावे. तर पूजा करताना मध्येच त्याच्या पाया पडू नये, त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये विघ्न येते आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यानंतर आहे साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे, पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये, कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्या पाया पडत असतात. नंतर जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये. जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये असे म्हणतात, कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती आणि त्यामुळे आपण त्यांच्या पाया पडायचं नसतं किंवा जावयाने पाया पडायचं नसतं. तसेच भाच्याने मामाच्या पाया पडू नये. भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते, कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता. त्यामुळे भाच्याने जावयाच्या मामाच्या पाया पडायचं नसतं. जेवताना पाया पडू नये. एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये. तसेच प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये. तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका. नंतर शत्रूला कधीच नमस्कार करू नका, कारण त्याच्या मनात कायम द्वेष असतो. आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते. त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते. तसेच तो मनोमन आशीर्वादाऐवजी आपल्याला शापच देत असतो. म्हणून शत्रूला कधीही नमस्कार करायचा नसतो. त्यानंतर कोणाच्या पाया पडल्याने भाग्य वाढते, तर मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्याने बुध ग्रह मजबूत होत असतो. त्यामुळे त्यांच्या पाया आवर्जून पडायचं असतं. नंतर वयस्कर माणसांच्या पाया पडल्याने केतू ग्रह बलवान होत असतो. त्यामुळे त्यांच्याही आवर्जून पाया पडा. नंतर वडिलांच्या पाया पडल्याने सूर्यग्रह मजबूत होत असतो. त्यामुळे आपण त्यांच्याही पाया पडू शकतो. तसेच काकी असेल, आई असेल, आजी असेल, मावशी यांच्या पाया पडल्याने चंद्रग्रह मजबूत होत असतो. नंतर मोठ्या भावाच्या पाया पडल्याने मंगळ ग्रह मजबूत होत असतो. त्यामुळे त्यांच्याही पाया पडणं शुभ मानलं जातं. नंतर संत असेल, गुरु आणि ब्राह्मणांच्या पाया पडल्याने बृहस्पती ग्रह
हा मजबूत होत असतो किंवा बळवान होत असतो. नंतर वहिनीच्या पाया पडल्याने शुक्र ग्रह मजबूत होत असतो. नंतर सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर राहू ग्रह बलवान होत असतो. तसेच कोणाला ओलांडू नये, तर कोणत्याही प्राण्याला ओलांडू कधी जाऊ नये. तसेच अग्नीला चुकूनसुद्धा ओलांडू नये आणि कधी पायसुद्धा लावायचा नसतो. तसेच ज्या खुट्याला आणि दोऱ्याला गाय किंवा त्याचं वासरू बांधलेलं असतं त्याला कधीही ओलांडायचं नसतं. तसेच केस, भस्म आणि अपवित्र वस्तूंना ओलांडायचं नसतं. या 4 लोकांचे आपल्या घरी येणे शुभ असते. आता ते कोणते 4 लोक? जर तुमची नणंद तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेच्या तुमच्या घरी येणं अत्यंत शुभ असतं. पण ती सारखी येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीचे आहे. मुलीने माहेरी पाहुणचारासाठीच यावे. नंतर तुमच्या घरी जर तुमचे जावई येत असतील तर जावयाची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात, कारण त्यांना भगवान विष्णू मानतात. नंतर तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणं तुमच्यासाठी खूप भाग्याचं असतं. तसेच तुमच्या घरी कोणी संत, महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावलं तुमच्यासाठी खूपच शुभ असतात. तसेच कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये. हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते. कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते, त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते. कुमारी मुलींना पायाने स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो, असं हिंदू मान्यतेनुसार त्याला म्हणतात. म्हणून कधीही त्यांच्या पाया पडायचं नसतं. श्री स्वामी समर्थ.